मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा दिवस हा आपणा सर्वांसाठीच अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा असा दिवस, गुढीपाडवा. खरंच विजयाची गुढी उभारली जाते. हा आनंद साजरा करत असताना आपण लवकरात लवकर करोना रूपी राक्षसाचा वध करूया आणि आनंदाची गुढी उभारूया, असाच काहीसा संकल्प आजच्या निमित्ताने आपण करून ही गुढी अशीच आनंदाची कायम प्रत्येक घरात उंचावत राहो, ही शुभेच्छा देत सुरुवात करूया आजच्या गप्पांना. विरारला राहणारी माऊली, जिचं सासरचं नाव आहे जुईली मिलिंद कासला, तर माहेरचं नाव जुईली दिलीप पांडे. या दोन्ही कुटुंबांना शुभेच्छा देत असताना या माऊलीचं स्वागत करूया आणि स्वागताचा स्वीकार करूया. नमस्कार. 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 घ्या उखाणा. दारी होती तुळस, तिला घातले होते पाणी, आधी होती आई बाबांची तानी, आता आहे मिलिंदरावांची राणी. काय सांगताय? बरं, तुम्ही आता ओळख करून द्या मला. हा माझा भाऊ प्रतीक. नमस्कार. हे माझे मिस्टर. नमस्कार. त्या माझ्या सासू. नमस्कार. ती माझी आई. नमस्कार. ते माझे बाबा. नमस्कार. ती माझी चुलत वहिनी. हो. तो माझा मावस धीर. बरं. हे माझे भाऊजी. नमस्कार. आणि ही माझी नणंद. नमस्कार. नमस्कार. मग तुम्ही किती भावंड? आम्ही दोघेच. कसं गेलं बालपण? एकदम मारामारी करता. दोघेही भांडायचे? हो. ही जास्त भांडायची माझ्यापेक्षा. मग यांचा स्वभाव भांडणाराच आहे? हो हो हो, लहानपणापासून. थांबा एक मिनिट, हे मान्य आहे तुम्हाला? मी पण ते बघतोय. ते तर लगेच हो म्हणाले. मला वाटलं तुमची बाजू घेतील. नाही, ते दोघे एका टीम मध्ये आहेत. हो. पण मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की दोन भावंड, बालपण, घरात कोण कोण होता तुम्ही तेव्हा? तेव्हा मी, भाऊ आणि आई असायचे. म्हणजे आमचं कसं होतं ना, आधी लहान होता तेव्हा भाऊ गावी असायचा आजी आजोबांकडे. इथे मी, आई आणि बाबा असायचो. मग बाबा आमचे 6 महिने आउट ऑफ इंडिया त्यांच्या कामासाठी. मग हा मोठा झाला 6वी, तेव्हा तो मुंबईला आला. तेव्हा आमची भांडणं असं झाली. नाही, पण कुठल्याही गोष्टीवर भांडायचे? हो, म्हणजे कार्टून झालं. कार्टूनचा टाइम 5 वाजता पोकेमॉन, तेव्हा याचा बघायचा तोच टाइम, दुसरा कार्टून. मग त्याच्यात भांडायचं. हो. खाण्यावरून कधी भांडलायत? हो, ती सगळं माझं खाऊन जायची. आता 2-2 दिवस चॉकलेट तशीच पडायची राहायची फ्रीज मध्ये, मग ती खराब होणार ना म्हणून. बरोबर आहे, बरोबर. आईस्क्रीम पण असंच आहे. आईस्क्रीम पण खराब होणार म्हणून. हे बघा, त्यांना नको. आई पण. आई पण. हो. मी बिचाऱ्याचे हालच केलेत. मी इव्हेंट साठी बाहेर असतो, मी घरी कमी असतो. मग 2 दिवस खाल्ले ना, आईचा फोन येतो, मी आज आईस्क्रीम खाते. दुसऱ्या दिवशी आलो की संपली आईस्क्रीम. माझ्याकडे बघून तुम्हाला कळत असेल की आईस्क्रीम आणि चॉकलेट माझ्या वाटेला येतच नसेल. काय करून ठेवलं बाबा तुम्ही? बाबांचा व्यवसाय काय होता? रेल्वे जॉबला होते आणि त्यांचं साईडला ते सिंगर आहेत, तर ते आउट ऑफ टूरला जायचे म्हणजे सिंगिंग साठी. गाण्याने सुरुवात करूया ना आजच्या गप्पांना. कहना है, कहना है, कहना है, कहना है आज तुमसे ये पहली बार, हो तुम ही तो लाई हो जीवन में मेरे, प्यार प्यार प्यार. कहना है, कहना है आज तुमसे ये पहली बार, हो तुम ही तो लाई हो जीवन में मेरे, प्यार प्यार प्यार. बरं, मला तुम्हाला विचारायचंय, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? आमच्या लग्नाला 33 वर्ष झाली. 33 वर्षात इथे येऊन तुम्हाला ही गोष्ट सांगायची वेळ आली? नाही, आता ती परत सांगायची वाटते. आता सांगावं लागतं की आता तुम्ही तो लाई हो मेरे जीवन में, प्यार प्यार प्यार. वा, किती मस्त. पण मला तुम्हाला तेच विचारायचंय की हे जे गुण आहेत संगीताचे, गाण्याचे, हे तुमच्यापैकी दोघांना, तुम्ही पण गाता? हो, मी गायची. नंतर मग माझं क्लासिकल डान्स मध्ये जास्त रस आला, मग तिकडे गेली. मग आणि तुम्ही इव्हेंट? हो हो. त्याच्यानंतर माझं प्रोफेशन चेंज झालं म्हणून मग माझं गाणं सुटलं. ही जुईली माझी मुलगी खूप अत्यंत कथक छान करते. तिने कथकच्या 3 परीक्षा पास केल्यात आणि त्यांच्या गुरुजींची खूप लाडकी होती. आई बाबांना कौतुक आहे. आणि मुलाबद्दल काय सांगालो? त्याच्याबद्दल काय बोलत नाही? तर थोडंसं अंग आहे गाण्याचं, रिदम सूर. म्हणजे नाही, म्हणजे अंग, गाण्याचं अंग असतं ना. आहे का? पण ते हो, आहे थोडं आहे, थोडंसं आहे. थोडंसं आहे. तुम्ही कधी गायला नाहीत डुएट? नाही. आई नाही, कधीच.
आईने त्यातल्या त्यात भांडी वाजवली असती. बरं बाबा, मला सांगा, लहानपणापासून हे दोघे कसे होते? जास्त करून काय झालं की मी बाहेर टूरला असायचो ना, तर 3-6 महिने मी नसायचो आणि इथे पण असताना मी डबल काम करायचो. तर त्यामुळे जास्त माझ्याकडे लक्ष त्यांच्यावर नसतं व्हायचं, पण संध्याकाळी आल्यावर मी लक्ष ठेवायचो त्यांच्यावरती. आई सांगा 2 मुलांबद्दल बोला. दोन्ही मुलं छान आहेत माझी. त्याच्यामध्ये हा आमचा टॉम्बॉय आहे, तो पण पण चांगला लहानपणी आहे. कधी तक्रारी यायच्या शाळेत हो, वगैरे? शाळेतून भरपूर. मी तिला घ्यायला जायची शाळेत, हा ह्याच्या मित्रांबरोबर घरी यायचा, तो रस्त्यात मला भेटायचा आणि मी खाली तिला घ्यायला वगैरे तिच्या वर्गातले मित्र म्हणायचे, अरे आंटी आप नीचे मत खड़े रहो, आप ऊपर जाइए, जुईली टॉकिंग करती, टीचर ने आपको ऊपर बुलाया. इतकी मस्ती करत होती ती, खूप मस्ती. रोजची तिची कंप्लेंट असायची. मग कधी शिक्षा केली नाही तुम्ही? केली, भरपूर केली आहे तिला शिक्षा. तिने माझ्या हातचा मार खूप खाल्लाय, त्याने नाही, तिने खाल्लाय खूप. कारण मी जास्त शांत होतो ना, ही थोडी मस्ती करत होती. बघा, आज बोलून घेतोय भाऊ. तो आज एकदम मस्त. खूप मस्तीखोर, प्रेमळ. टीव्ही बघत असताना आमच्या समोरच माझं घर आहे त्यांच्या, आणि बरोबर ती टीव्ही बघत असताना रेणू कुठे ते रेणू आपली तोंडात बोट घाले सवय, ते पण असं आम्ही ना असं बरोबर कशी 2 बोट. आणि माझ्या लहान मुलांचा तिने सांभाळ केले, म्हणजे आमच्या बरोबरच राहायची. ती जी आहे ना, ती माझं जे काय आहे ते सगळं त्यांना मोकळं व्हायचं. म्हणजे मी आई बरोबर कधी एवढं नाही, पण ती बाई माझ्यासाठी खूप आहे. सगळं त्यांच्याकडे शेअर सगळं. करायचे. बरं मला सांगा, आता या माहेरच्या आठवणींमध्ये तुम्ही रंगला आणि डोळ्यात पाणी आलं. मग अशी ही ताई इतकी भांडणारी सासरी निघाली, तेव्हा काय झालं? तेव्हा मी रडलेलो. का? कारण भांडायला दुसरा कोण नव्हता ना, मग रिमोट कोणाकडनं घेणार. पण कशी आहे ताई? छान आहे, स्वभावाने वगैरे खूप छान आहे. मस्ती खूप करते, मला मारते पण. ते माझे कपडे वगैरे घेऊन जाते बेडरूम मधून माझ्या, पण स्वभावाने खूप चांगली आहे. खूप तक्रारी करतो पण स्वभावाने चांगली आहे असं म्हणतो. तो खूप असं म्हणतो ना आपण, ते म्हणा ना का खाली मुंडी पाताळ धुनी, तसं आहे तो. असं गपचूपपणे सगळं करेल आणि मी कशी ओरडते ना, तर माझं दिसून येतं. पण तुम्ही असं गपचूप काय करून ठेवलंय जे घरी माहिती नाहीये? काहीच नाही केलंय मी, शांतच आहे समजायची स्टार्टिंग पासून. तो असं ना हळूहळू माझ्याकडनं काम पण करून घेईन, असं की मला बोलणं मम्मी तुला हे देईन, मग जे द्यायचं असतं ते काहीच नाही, तो चालला जातो भरून. किती खोटं बोलते. तुमचं लग्न झालंय? नाही तुम्ही बघून ठेवलंय? नाही, बघतायत आम्ही घरचे त्यांच्यासाठी. बघतात. पण ते मनात आहे ते काय सांगत का नाही? मनात कोण नाहीये. मनात लग्नाचा विचार आहे, पण आता घरचे शोधतात ते तेव्हा करूया आपण. जेवढं ते दोघं भांडायचे, पण लग्नात तिच्या लग्नात सगळ्यात जास्त तो पोरगा रडला, खूप म्हणजे खूपच. म्हणजे आम्ही ना असे भांडण म्हणजे असं नाही की म्हणजे 1-2 दिवस बोलणारच नाही का, चेहराच नाही, असं नाही. म्हणजे ह्याची जी मस्ती असायची ना, ती मी त्याला साथ द्यायची आणि माझं दिसून यायचं. ह्याच्या टायमाला कोणी यायचंच नाही, माझ्या टायमाला कोणी ना कोणी एंटर व्हायचं आणि पकडले तुम्ही आणि मी जाते पकडली. पण आता तुम्हाला एक छोटस आव्हान आहे, ताईला बक्षीस मिळवून देणार का आम्हाला बघायचंय. नक्की. हा हो हो. आता ना या बोर्डवर 3 चित्रपटांची नावं आहेत, ती उलट सुलट आहेत. तुम्हाला चॅलेंज आहे, त्यातला एक चित्रपट तुम्ही ओळखायचा आणि तो ओळखल्यानंतर तुम्ही अभिनय करायची आणि तो घरातल्याने ओळखायचा. जर त्यांनी ओळखला तर तुम्ही आव्हान पूर्ण करणार आणि ताईला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून देणार. तुम्ही मदत करू शकता फक्त ओळखून कानात सांगायला, पण ते बाकी कोणी ओळखलं नाही पाहिजे. ओके. मराठी चित्रपटाचं नाव आहे आणि तुमच्यासाठी 10 सेकंद सुरू होत आहेत आता. ओठांची हालचाल नाही, सगळीच एक कुठलाही अभिनय करायचा आहे. ओळखलाय? ओके डन. चला, तुमची वेळ सुरू होते. न बोलता आता बोलायचं नाही. नर्तिकी, लावणी, मराठी चित्रपट. पिंजरा. लावणी, नर्तिकी, तमाशा, नाचरे मोरा. करून दाखवा. अभिनय करत राहा. अप्सरा, नटरंग. अभिनंदन. कसा केला नटरंग दाखवा तुम्ही. अरे जोरदार केला. अभिनंदन. आणि दादाने झी मराठीकडून आपल्या ताईला सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. इथं आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. तुमचं लहानपण कुठलं? विरारलाच. विरारला. आधीपासून विरारला. घरी कोण कोण होतं? घरी आई वडील आणि बहीण. आई बाबा काय करायचे? आई घरीच राहायचे,
म्हणजे हाऊसवाईफ आणि बाबा बीपीटीला कामाला. कसं गेलं बालपण? एकदम मजेत, मस्ती करत, एन्जॉय करत. तुम्ही पण मस्ती केली? भरपूर. बहुत मस्ती करता था. एक सेंटेंस में बहुत कुछ बोल दिया आपने मम्मा. और अभी मैं पूछ लेता हूँ आपको, बहू के बारे में क्या कहेंगे? कैसी आपकी बहू? दीदी कब आती अच्छी है पर जिद्दी है. मेरा वो बहुत थी, मेरे तो हुआ तो बहुत किया, बहुत किया. मुलाने आणि सुनेनं भरभरून केलं असं आई सांगते. जेव्हा पॅरालिसिसचा अटॅक आला होता तेव्हा. मग तुम्ही भाग्यवान आहात अशी सून तुमच्या घरात आली. तुम्ही भाग्यवान आहात अशी भांडणारी सून तुमच्या घरात आली. नाही. पण मला तुम्हाला विचारायचंय की तुम्ही विरारला हो. मग कसं काय? कॉलेज. कुठलं कॉलेज होतं? विवा कॉलेज. ऍक्च्युली हे सायन्सला असायचे आणि मी कॉमर्सला. ह्यांचे जे बेस्ट फ्रेंड आहेत ना त्याला मी भाऊ मानते. सो त्यांच्यामुळून आम्ही कनेक्ट झालो. आणि मग मी सायन्सला होतो. ही नेहमी माझ्या लेक्चर संपल्याच्या आधी माझ्या इकडे क्लासच्या बाहेर थांबायची. बाहेर आहे म्हटलं संपू तरी दे लेक्चर. पण तिचा आधी ती बाहेर जायचंय, गाडीवर जायचंय. तू बाहेर आहे, आयुष्यभर मी तुला लेक्चर देणार अशी ती भावना होती त्याच्या पाठीमागची. तू आता बाहेर ये. पण खरं आहे का आता ऐकायला लागतं खूप? भरपूर. कारण ती टीचर आहे, म्हणजे शाळेत पण ओरडा करते आणि घरी पण मला नंतर ओरडा चालू. काय बाळाचं काय हाल केले? अरे माझा आवाज असा आहे ना, म्हणजे आता स्कूलमध्ये आम्हाला ओरडावं लागतं. तोच आवाज आम्हाला कंटिन्यू असं ते प्रॅक्टिस होते ना, म्हणजे तो सवय होऊन जाते म्हणून आम्ही ओरडतो. मग सगळ्यांना वाटतं की मी ओरडतेच आहे आणि मला असं वाटतं की मी नॉर्मल बोलते. आपण काय करता? माझा बिझनेस आहे. पण मग मला विचारायचंय तुम्हाला, तुम्ही प्रपोज केलं की यांनी प्रपोज केलं? कोणी कोणालाच नाही केलं. नाही केलं? नाही, मी नाही केलं. एक नंतर मिनिट, कळलं. आधी त्यांना विचारलाय प्रश्न. कोणी केलं प्रपोज? मी केलं. आई म्हणते हिने केलं. नाही. रोज आती थी हमारे घर में, रोज आती थी. मी रोज जायची त्यांच्या घरी. पण मग ह्याने प्रपोज केलं मला. मग मी विचार केला असं. लग्नाच्या आधी 10 वर्ष आमचं रिलेशन होता. अरे वा. 12वी पासून ने मला सांगितलं. मग त्यांना तुम्ही बोलले नको रेणू, विचार आपण आता करायची गरज नाही. आता मी तुझ्या आईला सगळं सांगणार खरं. कारण मी समोरच्याच घरात राहते, तिथे मला आयुष्य काढायचंय. मग आईला सांगितलं तू? मग आईकडे घेऊन गेली तिला मी. मग आईने काय केलं? सांगितलं, समजावून सांगितलं. आता काय, आता तयार तर आहेत दोघंही. आई बाबांनी मान्य केलं? हो, कारण समजूतदार आहे खरंच. नवरा समजून. तुम्ही आता वधूवर सूचक मंडळ का सुरू करा? आमचा जावई खरोखर खूप समजूतदार आणि खूप चांगला आहे. क्या बात आहे. काय कौतुक आहे जावयाचं. आणि खरोखर आणि दोघंही हेल्पफुल आहे, म्हणजे खूप मदतीला, सगळ्यांच्या मदतीला धावून येणार. खरंच. पण नुसतं ऐकतोच आहे लेक्चर घरात. टीचर जरा मुलीला सांगा ना, जरा जावयाला इथून पुढे तरी बरं वागव. आता असं झालंय की त्याचं जरा हे झालं ना का मग घरी तांडव आमचं सुरू होतं. मग मी, माझी सासू असं सगळं आम्ही गप्पा बसतो जर त्यांचा पारा एकदम वरती गेला तर. बहुत ही अच्छी है, सबको हाथ में खाना देती है, मेरे बच्चे को भी संभालती है, सब कुछ करती है. भाभी के बारे में बोलता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणजे आम्ही असे त्यांच्या बाळाला का ते कधी बिझी असेल, कधी असं आमच्यामध्ये कधी भांडण नाही की काय बाबा तू अशी, हे असं कधीच नाही. जे काय सगळं मिळून. स्वभावाने एकदम चांगले, म्हणजे जे पण बाहेरून आले अशा नातेवाईक सगळ्यांना आदरपूर्वक आणि जेवण बिवण सगळं हे सगळे माझ्याकडेच आपला स्टुडंट म्हणून यायचे. मला वाटलं नव्हतं ही एक्झाममध्ये पास होणार, पण एका मिनिटात तिने सगळ्यापेक्षा पण जास्त मार्क तिनेच काढले. तुमच्या हुशारीचं कौतुक आहे त्या. बिझनेस पण चांगला केले, हे सगळे यांची टीमच चांगला बिझनेस करून हे केले. बरं, तुम्हाला विचारायचंय, वहिनींनी स्वभावात कुठला बदल केलेला तुम्हाला आवडेल? 10 वर्षापासून आम्ही एकमेकांना ओळखायचो. मी कधी तिला काम करताना असं कधी बघलं नाही. मला मिलिंद जरा वो लेके ना, अरे म्हटलं तू ले ना, अभी कोण जाएगा, म्हणजे असं तिचं रिएक्शन होतं. म्हणजे कंटाळ येतो, कोण उठणार जाणार. पण त्यानंतर जेव्हा लग्नानंतर जेव्हा मी ते बघलं, मी शॉक झालो की आता तुम्ही उठत नाही ते कळतंय आम्हाला. आता तुम्हाला घरातच बसून सगळं मिळतंय, आता तेही कळलं आम्हाला. काय मनापासून नाही, पण मला तुम्हाला तेच सांगायचंय, छान स्वभाव आहे. छान, एकदम छान. भरपूर चेंजेस आले, भरपूर. पण लग्न करून तुमच्या घरात आल्यावर तुमच्यामध्ये आणि तुमच्या कुटुंबात काय प्रगती झाली यांच्या येण्यानं? आमचं बिझनेस आधी
थोडं लो चालू होतं, पण हिचं आल्यानंतर बिझनेस चांगलं वाढलं. आणि 8-8:30 नंतर जेव्हा माझं हे ती पण दुकानात येऊन बसते, ती पण बघते काम सगळं कसं चाललंय, रजिस्टर चेक करते, सगळं एकत्र. म्हणजे आम्ही दोघं नंतर चालत एकदम घरी जातो. खूप छान. असेच राहा, सगळे आनंदात राहा. असंच ह्याचं म्हणजे माझ्या घरी पण म्हणजे लग्न झाल्यानंतर असं आहे की माझी आजीचं ह्याच्याबरोबर एवढं म्हणजे फ्रेंडली आहे ना, म्हणजे जेवढं ती आमच्याबरोबर मस्ती नाही करत ना तेवढं ती ह्याच्याबरोबर मस्ती करते. काय जादू आहे तुमच्याकडे. एक छोटस आव्हान आहे तुम्हाला. मी एक चित्र दाखवणार, ते चित्र काढणार आणि तुम्ही ओळखायचं आणि तुम्ही गप्प बसायचं, काही बोलायचं नाही. हे काढणार आहे चित्र ते काढणार. आणि जर त्यांनी ते चित्र काढलं, 2 आहेत, 2 पैकी एक चित्र जरी ओळखलं तरी तुम्हाला बक्षीस मिळणार. आणि हे तुम्हाला चित्र आहे पहिलं. हा उघडा. आणि बोलायचं नाही कोणी. पीकॉक. बोलायचं नाही. लवकर. 10 पॅरेट. 9 8 7 तिकडे दाखवा सासऱ्यांना. 6 हा रॅट. उंदीर. बघू उंदीर. द्या इकडे. हा उंदीर आहे. कोणी ओळखला हा उंदीर? बाबांनी. बाबा विरारमध्ये असे उंदीर फिरतात. पहिले अभिनंदन. हा तन्मणी त्यांनी तुम्हाला मिळवून दिला. या आनंदाबरोबरच आता आपण आजच्या भागात कोण पैठणी जिंकणार ते बघणार आहोत. ह्यांच्या आई वडिलांना ज्यांनी समजावलं त्या माऊली आणि या दोघींमध्ये पैठणीचा खेळ रंगणार. आणि बघूया कोण जिंकणार आजच्या भागातली पैठणी. खेळ सोपा आहे. मधोमध उभं राहायचं आणि हा चेंडू टाकायचा. आणि हे इथून टाकत असताना मधोमध एक पिवळ्या रंगाची दांडी आहे. त्याच्या अलीकडे जर तो हा चेंडू थांबला तर 10 गुण मिळणार आणि पलीकडे थांबला तर 20 गुण मिळणार. दोघींना प्रत्येकी 10 संधी. आणि या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया काय घडणार या खेळात. सुरुवात तुमच्यापासून. 10 2 10 3 10 4 10 5 20. अभिनंदन. आता तुम्ही तिकडे थांबा आणि तुम्ही इथे या. 1 0 10 2 10 3 20 4 20 5 20. दोघी बरोबरीत आहेत. 6 20 30 7 30 40 8 40 9 50 10 60. तुम्ही आता तिकडे थांबा, तुम्ही मध्ये या. 30 8 50 8 50 9 60. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या स्वाती वहिनी. त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या जुईली वहिनी. त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन.
सासरी जाताना आईकडे तुळशी वृंदावन देऊन आशीर्वाद घेऊन ती माऊली पुन्हा आपल्या सासरी निघणार आहे. झी मराठीकडून हा क्षण प्रत्येक घरांसाठी. या दोन्ही कुटुंबांना आपण सर्वांना शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.